एक महत्वाची बातमी, लव जिहाद पाठोपाठ आता संस्था जिहाद सुरू झालाय का असा प्रश्न उपस्थित होतो। कारण गोकुळच्या मतदार यादीत अनेक संस्था बोगस असल्याचं पवार गटाचं म्हणणं आहे। बोगस संस्थांच्या निर्मितीमागे पवार गटानं मुश्रीफांवर हा गंभीर आरोप केलाय। गोकुळ दूध संघामध्ये प्रशासक आले, या प्रशासकानं भ्रष्टाचाराची पाळंमुळं शोधून काढावीत अशी अपेक्षा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील यांनी व्यक्त केली आहे। आज तुकाराम महाराजांचे भक्त आहे म्हणायचं, उद्या श्रीरामाचे भक्त आहे म्हणायचं आणि अशा पद्धतीने असताना मात्र वेगळ्या पद्धतीने वागणं मात्र वेगळं आहे हे की आताच्या सभासदांच्या लक्षात येते। त्यामुळे आज फक्त कागलमध्ये ह्या सभासद नाहीत, इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा काही बोगस सभासद ह्या नेतृत्वाने केलेल्या आहेत आणि त्या नेतृत्वाला वेगवेगळ्या नावाने केलेल्या आहेत। त्यामुळे ह्या 1200 ज्या मया आहेत त्याच्यापेक्षा आणखी जास्त संस्था होतील अशा पद्धतीनं या आलेल्या नवीन प्रशासकांनी पूर्णपणे अभ्यास करून याच्यावरती निर्णय घ्यावा।